नमस्कार मित्रांनो, ज्ञानयात्री तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासक्रम अर्थातच ब्रिज कोर्स शैक्षणिक वर्ष 2020-21 इयत्ता 8वी विषय इतिहास सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3. मित्रांनो, सेतू अभ्यासक्रमावर आधारित ही आपली शेवटची तिसरी चाचणी आहे. या तिसऱ्या चाचणीला सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो, ज्ञानयात्री तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलवर व ज्ञानयात्री तंत्रस्नेही या वेबसाईटवर अतिशय दर्जेदार अभ्यासक्रम आपल्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. दर्जेदार अभ्यासक्रमाचे व्हिडिओ आणि यानंतर क्रमिक अभ्यासक्रमाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येण्यासाठी ज्ञानयात्री तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ज्ञानयात्री-तंत्रस्नेही.com या वेबसाईटला भेट देऊन ईमेलद्वारे फॉलो करा. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेतू अभ्यासक्रम चाचणी 3 स्वाध्याय उत्तरासह बघणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे, खालील प्रश्न वाचा, उत्तराचा योग्य पर्यायाला तुम्हाला काय करायचं आहे, गोल करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी जे योग्य उत्तर आहे, जो योग्य पर्याय आहे, त्या योग्य पर्यायाला गोल करायचं आहे, सर्कल करायचं आहे. प्रश्न पहिला 1 यामधला हा जो पहिला प्रश्न आहे, पहिला उपप्रश्नामध्ये पुढीलपैकी कोणत्या नाण्यावर शिवपार्वतीचे चित्र होते? 1 अकबर, 2 बाबर, 3 हैदर अल्ली, 4 पेशव्याच्या. तर या 4 पर्यायापैकी शिवपार्वतीचे चित्र असलेलं जे नाणं आहे ते हैदर अल्लीचं आहे. म्हणजे हैदर अल्ली हे या ठिकाणी तिसरा पर्याय जो आहे, या तिसऱ्या पर्यायाला आपल्याला काय करायचं आहे, फक्त असं गोल सर्कल करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी तिसरा पर्याय बरोबर आहे, हैदर अल्ली. प्रश्न पहिल्यामधला दुसरा उपप्रश्न आहे, पुढीलपैकी भिल्लम पाचवा राजाची राजधानी कोणती होती? 4 पर्याय दिलेले आहेत. या ठिकाणी भिल्लम पाचवा या राजाची राजधानी कोणती होती हे आपल्याला या 4 पर्यायातून शोधायचं आहे. 1 पैठण, 2 नाशिक, 3 देवगिरी, 4 अहमदनगर. तर या ठिकाणी भिल्लम पाचवा राजाची राजधानी तिसरा पर्याय हा बरोबर आहे. देवगिरी हा पर्याय योग्य आहे. या ठिकाणी या तिसऱ्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचा आहे. भिल्लम पाचवा राजाची राजधानी देवगिरी आहे. हे उत्तर आता बरोबर झालेलं आहे. तिसरं, अमृतानुभव या ग्रंथाची रचना पुढीलपैकी कोणी केली? 4 पर्याय दिलेले आहेत. संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर. या पर्यायापैकी योग्य पर्याय आहे अमृत अनुभव. हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी हा लिहिलेला आहे. या चौथ्या पर्यायाला तुम्हाला गोल करावायचा आहे. चौथा उपप्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत. 1 शिवनेरी, 2 प्रतापगड, 3 रायगड, 4 राजगड. तर या ठिकाणी या 4 पर्यायापैकी हा जो पहिला पर्याय आहे, हा पहिला पर्याय योग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला. 5वा प्रश्न आहे मित्रांनो, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. 1 सरदार वल्लभभाई पटेल, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 दुर्गाबाई देशमुख, 4 BN राव. यापैकी संविधान सभेचे अध्यक्ष
डॉक्टर राजेंद्र सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुर्गाबाई देशमुख, डी.एन. राव या पर्यायापैकी आपल्याला शोधायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मुळातच ब्रिज कोर्स अभ्यासक्रमामधील या चाचणीमध्ये चूक झालेली आहे. ही चुकीची दुरुस्ती सुद्धा आपल्याला आता लगेचच करून घ्यावयाची आहे. पहिला पर्याय जो आहे सरदार वल्लभभाई पटेल याऐवजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नाव तुम्हाला या ठिकाणी लिहावायचं आहे. म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे नाव तुम्हाला काय करायचं आहे, हे या ठिकाणाहून दुरुस्त करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नाव तुम्हाला या ठिकाणी लिहावायचं आहे. तुम्ही व्यवस्थित हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नाव लिहून काय करायचं आहे, याला गोल करायचं आहे. मी या ठिकाणी आपला वेळ जर खर्ची होऊ नये म्हणून याला गोल करतो. तर या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याऐवजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं नाव इथं असायला हवं. ही दुरुस्ती आपण आता लगेचच करून घेतलेली आहे. संविधान सभेचे अध्यक्ष या ठिकाणी पहिला पर्याय आपण निवडायचा आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी चुकीनं मुद्रण झालेला आहे, तो आपण दुरुस्त करून घ्यायचा आहे. प्रश्न दुसरा, खालील विधाने चूक की बरोबर ते सांगायचं आहे. योग्य आहे की अयोग्य आहे, चूक आहे की बरोबर आहे, सत्य आहे की असत्य आहे. प्रश्न दुसऱ्यामधला पहिला पर्याय असा आहे, स्वतंत्र असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. स्वतंत्र असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. म्हणजे हे उदाहरण काय आहे, हे विधान बरोबर आहे. जर स्वतंत्र असेल तर लोकशाही प्रगल्भ होते. न्यायाधीशाला सहजपणे पदावरून दूर करता येते. अर्थातच हे उदाहरण चूक आहे. न्यायाधीशाला सहजपणे पदावरून दूर करता येत नाही. न्यायाधीशाला पदावरून दूर करायचा असेल तर महाभियोगाचा खटला चालवावा लागतो आणि ती अतिशय किचकट प्रक्रिया आहे. मग न्यायाधीशाला सहजपणे पदावरून दूर करता येते का? ती या ठिकाणी हे जे विधान आहे हे विधान चूक आहे. तुम्ही अशी फुली न मारता चूक किंवा बरोबर हा शब्द या ठिकाणी लिहावयाचा आहे. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यामधला तिसरा उपप्रश्न आहे, शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात. अर्थातच आपलं आरोग्य सुदृढ राहावं त्यासाठी विविध योजना शासनामार्फत राबवल्या जातात. हे विधान बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला बरोबर लिहायचं आहे, सत्य लिहायचं आहे. आपल्याला बेकायदेशीर अटक करता येते. आपल्याला बेकायदेशीर अटक करता येत नाही, आपल्याला बेकायदेशीर अटक करता येते. हे विधान या ठिकाणी चूक आहे. त्यानंतर बाळाजी मूळचा कोकणातील होता. आता या ठिकाणी प्रश्न दुसऱ्यामधला पाचवा जो उपप्रश्न आहे याही ठिकाणी दुरुस्ती आहे. तर बाळाजी मूळचा कोकणातील होता, तर या ठिकाणी बाळाजी पेशवा या अर्थानं याला आपण वाचायचं आहे. बाळाजी मूळचा कोकणातील होता हे विधान बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी परत एकदा सांगतो, प्रश्न दुसरा पहिला उपप्रश्न बरोबर आहे. प्रश्न दुसरा मधील दुसरा उपप्रश्न चूक आहे. प्रश्न दुसऱ्यामधील तिसरा उपप्रश्न बरोबर आहे. चौथा उपप्रश्न चूक आहे आणि पाचवा उपप्रश्न बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, कालरेषा पूर्ण करायची आहे. तर या कालरेषा पूर्ण करत असताना आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तरं त्या ठिकाणी नोंदवायची आहेत. आता या ठिकाणी 1936 मध्ये विजयनगर राज्याची स्थापना झाली. 1936 मध्ये विजयनगर राज्याची स्थापना झाली हे या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. या ठिकाणी जे इसवी सन दिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची उत्तरं या ठिकाणी लिहावयाची आहेत. या ठिकाणी इसवी सन जे लिहिलेलं आहे या ठिकाणी आपल्याला दिलेलं नाही. बहामनी राज्याची स्थापना कधी झाली हे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. तर बहामनी राज्याची स्थापना 1347 मध्ये झालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे, मग
1347 या ठिकाणी लिहावयाचं आहे. त्यानंतर मुघल सत्तेची स्थापना या ठिकाणी 1509 दिलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी परत एकदा मुद्रण दोषामुळे हा एक पर्याय चुकला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे? या ठिकाणी लिहायचं आहे सुलतान शाही संपुष्टात आली. या ठिकाणी काय लिहायचं आहे? सुलतान शाही संपुष्टात आली. ब्रिज कोर्स अभ्यासक्रम मालिकेतील या चाचणीमध्ये काही मुद्रण दोष आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? सुलतान हा जो पर्याय आहे सुलतान शाही संपुष्टात आली असा या ठिकाणी प्रश्न द्यायला हवा होता. तो मुद्रण दोषामुळे राहून गेलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही हे विधान पूर्ण करून घ्यायचं आहे. सुलतानशाही संपुष्टात आली हे या ठिकाणी लिहायचं आहे आणि या ठिकाणी इसवी सनामध्ये लिहायचं आहे 1526. या ठिकाणी 1526 सुलतानशाही संपुष्टात आली असं या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न चौथा, खालील प्रश्नाची उत्तरे द्या कोणतेही 3. प्रश्न चौथ्यामधला पहिला उपप्रश्न असा आहे, शिवाजी महाराजावर वीरमाता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा. हा जो प्रश्न आहे आपल्याला 3च सोडवायचे आहेत. या ठिकाणी शिवाजी महाराजावर वीरमाता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार कोणते केलेले आहेत ते हे या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. शिवाजी महाराजावर उत्तम शिक्षणाबरोबर शील, सत्यप्रियता, वाकचातुर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयकांक्षा, स्वराज्य स्वप्न इत्यादी संस्कार वीरमाता जिजाबाई यांनी केलेले आहेत. या ठिकाणी वीरमाता राष्ट्रमाता जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जे संस्कार केलेले आहेत ते संस्कार एकदा मी परत तुम्हाला वाचून दाखवतो. शिवाजी महाराजावर उत्तम शिक्षणाबरोबरच शील, सत्यप्रियता, वाकचातुर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयकांक्षा, स्वराज्य स्वप्न इत्यादी संस्कार वीरमाता जिजाबाईंनी केलेले आहेत. या ठिकाणी प्रश्न चौथ्यामधला आता पहिला प्रश्न संपला. दुसरा उपप्रश्न बघू. संत कबीर यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असलेली माहिती लिहायची आहे. संत कबीर यांच्याबद्दल तुम्हाला माहित असलेली माहिती लिहायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं देता येईल, उत्तर भारतातील भक्ती चळवळीतील एक विख्यात संत कबीर होत. त्यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले नाही. सत्याला ईश्वर मानले. तसेच जातीभेद, पंथाभेद, धर्मभेद व मानवता धर्म सर्व मानव समान आहेत अशी शिकवण त्यांनी दिली. तसेच हिंदू मुस्लिम यांच्यात ऐक्य साधण्याचं महान कार्य संत कबीरांनी केलेलं आहे. तर संत कबीर यांच्याबद्दल तुम्हाला अशा प्रकारे माहिती सांगता येईल. परत एकदा सांगतो, उत्तर भारतातील भक्ती चळवळीतील एक विख्यात संत, त्याचबरोबर त्यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले नाही. सत्याला ईश्वर मानले. तसेच जातीभेद, पंथभेद, धर्मभेद न मानता सर्व मानव समान आहेत अशी शिकवण त्यांनी दिली. तसेच हिंदू मुस्लिम यांच्यात ऐक्य साधण्याचं महान कार्य संत कबीरांनी केलेलं आहे. तिसरा उपप्रश्न आहे, इतिहासातील विविध साधनांचे प्रकार स्पष्ट करा. तर या ठिकाणी साधनांचे प्रकार तुम्हाला काय करायचे आहे? स्पष्ट करायचे आहेत. इतिहासातील विविध साधनांचे जे काही प्रकार आहेत, प्रामुख्याने इतिहासाची जी काही साधनं असतात, इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे प्रकार पडतात. भौतिक साधनामध्ये पुस्तके, किल्ले, नाणी, लेणी, शिलालेख, ताम्रपट, इमारती
इत्यादी भौतिक साधनामध्ये येतात. परत एकदा सांगतो, भौतिक साधनामध्ये स्मारके, किल्ले, नाणी, लेणी, शिलालेख, ताम्रपट, इमारती इत्यादी गोष्टी भौतिक साधनामध्ये येतात. त्याचबरोबर लिखित साधने. लिखित साधने या प्रकारामध्ये वंशावळी, शकावली, विविध भाषेतील पत्रव्यवहार, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, चरित्र ग्रंथ, प्रवास वर्णने, बखरी, दरबारातील कागदपत्रे यांचा समावेश लिखित साधनामध्ये होतो. इतिहासाच्या लिखित साधनाचा हा जो प्रकार आहे, यामध्ये परत एकदा सांगतो कोणत्या कोणत्या बाबी येतात. वंशावळी, शकावली, विविध भाषेतील पत्रव्यवहार, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, चरित्र ग्रंथ, प्रवास वर्णने, बखरी, दरबारातील कागदपत्रे यांचा समावेश या प्रकारामध्ये होतो किंवा लिखित साधनामध्ये होतो. मित्रांनो, भौतिक साधनामध्ये लोकगीते, गाथा, मिथके, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, श्लोक, स्फूर्तिगीते इत्यादी गोष्टींचा मौखिक साधनामध्ये समावेश होतो. परत एकदा सांगतो, मौखिक साधनामध्ये लोकगीते, गाथा, मिथके, पोवाडे, म्हणी, कथा, श्लोक, स्फूर्तिगीती या गोष्टींचा समावेश होतो. त्यानंतर मित्रांनो, चौथा प्रश्न असा आहे, शिवाजी महाराजांचे लष्कर विषयक धोरण स्पष्ट करा. लष्कराच्या बाबतीत शिवाजी महाराजांचं धोरण काय होतं हे या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे तुम्हाला. तर शिवाजी महाराजांचं लष्कर विषयक धोरण या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की लष्करात कडक शिस्त होती. सैन्यांना वतनाऐवजी वेतन सुरू केलं. वतनाऐवजी वेतन. मोहिमेवेळी शत्रू प्रदेशात सैनिकांना जे काही मिळेल ते सरकारात जमा करण्याची सक्त ताकीद त्यांना होती. सैनिकांना मान सन्मान दिला जात होताच, परंतु एखादा सैनिक लढाईत मारला गेला तर त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी शिवाजी राजे स्वतः घेत असत किंवा त्या कुटुंबाची काळजी घेत असत. शरण आलेल्या शत्रू सैन्यांनाही चांगली वागणूक देत असत. शिवाजी महाराजांचं लष्करविषयक जे काही धोरण आहे हे या ठिकाणी मी परत एकदा तुम्हाला सांगतो. लष्करात कडक शिस्त होती. सैन्यांना वतनाऐवजी वेतन दिलं जायचं. मोहिमेवेळी शत्रू प्रदेशात सैनिकांना जे काही मिळेल ते सरकारात जमा करण्याची सक्त ताकीद होती. सैनिकांचा मान सन्मान दिला जात होताच, परंतु एखादा सैनिक लढाईत मारला गेला तर त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी शिवाजीराजे घेत असत किंवा त्याच्या कुटुंबाची काळजी घेत. शरण आलेल्या शत्रू सैन्यांनाही चांगली वागणूक दिल्या जायची किंवा त्यालाही सन्मानानेही वागवल्या जायचं. या ठिकाणी पाचवा प्रश्न आता आपण बघूया. पुढील संकल्पना स्पष्ट करा. या ठिकाणी पहिली संकल्पना आहे संविधान. तर संविधान देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. थोडक्यात संविधान म्हणजे एक मोठा कायदा. देशाच्या राज्यकारभारात संविधानाच्या तरतुदीचा लिखित दस्तऐवज किंवा देशाच्या कायद्याचे सर्वोच्च पुस्तक म्हणजे संविधान होईल. परत एकदा सांगतो, संविधान ही संकल्पना परत एकदा तुम्हाला स्पष्ट करून सांगतो मित्रांनो. देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. थोडक्यात देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदी लिखित दस्तऐवज किंवा देशाचे कायद्याचे सर्वोच्च पुस्तक म्हणजे संविधान होईल. यानंतर आहे मित्रांनो राजकीय न्याय. या ठिकाणी आपल्याला राजकीय न्याय ही संकल्पना अशी स्पष्ट करता येईल. संविधानाने वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना
प्रौढ मतदानाचा व सर्वांना समान हक्क देऊन राज्यकारभारात भाग घेण्याचा अधिकार दिला, यालाच राजकीय न्याय असे म्हणतात. या ठिकाणी मित्रांनो, ब्रिज कोर्स अभ्यासक्रमातली ही तिसरी चाचणी या ठिकाणी संपलेली आहे. मित्रांनो, यानंतर नियमित अभ्यासक्रमावर आधारित या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड होणार आहेत. त्यामुळे आपण या चॅनलचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी ज्ञानयात्री तंत्रस्नेही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर इयत्ता 8वीच्या सर्व विषयाच्या ऑनलाईन चाचण्या आपण ज्ञानयात्रीतंत्रस्नेही.com या वेबसाईटला दिलेल्या आहेत. मित्रांनो, या वेबसाईटला आपण भेट द्या आणि त्यावरील ऑनलाईन चाचण्या सोडवा. सर्व विषयाची फ्लिपबुक सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहेत. या सर्व गोष्टीचा तुम्ही निश्चितच फायदा घ्याल अशी आशा करतो आणि या ठिकाणी मित्रांनो थांबतो. धन्यवाद.